आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावतीमध्ये भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले। यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला। चला पाहूया विशेष रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले। देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे। देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। देश की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, डॉक्टर मोनिका कटियार, विभागीय महिला बाल कल्याण अधिकारी विलास मसराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील सोसे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। शपथ घेतो की भारतीय संविधानाच्या मूल्याचा आदर व मूलभूत कर्तव्याचं पालन करील। मी जातपात, धर्म, पंथ, वय, भाषा, प्रांत व लिंग यावरून कोणताही भेदभाव न करता सर्व व्यक्तींचा आदर करीन। महिला दिनानिमित्त शुभेच्छा देत मान्यवरांनी वॉकथॉनला हिरवी झेंडी दाखवली। वॉकथॉनची सुरुवात विभागीय क्रीडा संकुलातून झाली आणि इरविन चौक, मदर टेरेसा मार्ग, गर्ल्स हायस्कूल चौक, शिवाजीनगर मार्गे पुन्हा क्रीडा संकुल येथे या रॅलीचा समारोप झाला। जागतिक महिला दिनाची हार्दिक शुभेच्छा सर्वांना। आणि आज या ठिकाणी मला कौतुक सुद्धा करायचं आहे जिल्हा परिषद, माविम, महिला बाल कल्याण, आरोग्य विभागाचा की त्याने एवढे मोठे प्रमाणाने कार्यक्रमाचे आयोजन केला आणि आज सकाळपासून मोठी संख्येमध्ये महिला तसेच पुरुष सुद्धा इथे जमलेले आहे या कार्यक्रमासाठी। खूप महत्त्वाचा आज दिवस आहे आणि याच्यात जिल्हा प्रशासनाच्या खूप मोठी संख्येमध्ये प्रतिसाद सुद्धा दिसत आहे। परत हार्दिक शुभेच्छा सर्व लोकांना जागतिक महिला दिनाची। या वॉकथॉन मधून महिला सुरक्षा आणि स्त्री पुरुष समानता याबाबत जनजागृती करण्यात आली। विशेष म्हणजे परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर करून महिलांच्या हक्कावर भाष्य केले। मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा यांनी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा। खूप काम करा, खूप मोठे व्हा आणि राईट टू इक्वॅलिटी, मेन्स अँड वुमेन्स बोथ आर इक्वल। यानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला। यामध्ये सुप्रिया गजबिये, सुषमा वानखडे, प्रणिता तागडे, सीमा कोरडे, शामू दारसिंबे, सरिता किल्लेदार, निकिता पवार, जयश्री मानकर, वर्षा वानखडे, नीलाक्षी दर्यापूरकर, मनीषा टवलारे, स्वामिनी तायडे, ईश्वरी गांजरे, मनोरमा गायकवाड, रेणुका सपाटे आणि छाया काळमेघ यांचा समावेश होता। आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आणि आजचं जे वॉकथॉन आणि ह्युमनचे आपण जे केले त्यामध्ये जे विविध डिपार्टमेंट सहभागी झाले त्यांचा मी आभार मानतो आणि याच्यातून महिला शक्तीची एकता आणि मजबूती दिसून येत आहे। तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण जी शपथ घेतली त्या शपथेनुसार आपण आपले वक्तव्य ठेवावे। महिला दिनानिमित्त झालेल्या या भव्य वॉकथॉन आणि सन्मान सोहळ्याने महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश दिला आहे। महिलांचा सन्मान आणि त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही सामाजिक जबाबदारी आहे। अशाच नव्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज।